आज गोकुळच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथं आलेलो आहोत आणि गोकुळची निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणासाठी जेवढी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा जास्त 5.5 लाख शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. कारण की जिल्ह्याचं राजकारण गोकुळ पुण्याच्या ताब्यात आहे हे महत्वाचं नाही, तर गोकुळ हे 5.5 लाख शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे हे यातून सिद्ध या ठिकाणी होणार. कारण की आज दर 10 दिवसाला 80 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणारी ही व्यवस्था आहे आणि गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आमच्या दुधाला योग्य भाव देण्याची भूमिका आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये घेतली. आपल्याला आठवत असेल, मागच्या 5 वर्षापूर्वी निवडणूक लढवत असताना मी शब्द दिला होता की 2 रुपये दर वाढ मी देऊ. मला त्यावेळी काही लोक म्हणले 2 रुपये तरी जमणार आहे का, कसं करणार आहे? तर जवळजवळ 14 रुपये आपण दरवाढ या 5 वर्षामध्ये म्हशीच्या दुधाला आणि गाईच्या दुधाला साधारणपणे 10 रुपये दरवाढ देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. हे करत असताना एक पारदर्शकपणा, एक चांगलं नियोजन आणि एकमुखी नेतृत्व. एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये एकमुखी नेतृत्व असेल तर अनेक गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तुम्ही डेअरी चालवणारी सगळी मंडळी आहे, 9 जणांनी कारभार करायचं म्हणलं तर डेअरीचा कारभार होत नाही. चेअरमन किंवा जे नेतृत्व करतात त्यांनी जर ठरवलं तर डेअरीचा कारभार व्यवस्थित या ठिकाणी होतो, बोनस चांगल्या पद्धतीचा मिळतो, चांगलं नियोजन त्या ठिकाणी. तसंच गोकुळचं देखील 5.5 लाख शेतकऱ्यांचं दर 17 लाख 18 लाख लिटर दूध गोळा होते. तुमचं 1600 होते तर केस पिकायला लागतात, म्हणजे 1500 1600 दररोज 1000 लिटर गोळा होते तर तुम्हाला किती त्रास असतो तुम्हाला माहित आहे. इथं तर 15 लाख 17 लाख 18 लाख आम्ही ज्यावेळी ताब्यात घेतलं त्यावेळी 10 लाख लिटर होतं, ते आम्ही 21 लाखाचा फज्जा घेतला. आता 17 लाखावर आपण या ठिकाणी हा दुधाचा कलेक्शन आपण त्या ठिकाणी या दुधाचा कलेक्शन आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी केलेलं. मी सातत्यानं सांगतो या गोकुळमध्ये की 5.5 लाख शेतकरी याच्यावर अवलंबून आहे. आज जसं ऊसाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका शेतकऱ्याला होते, परंतु ऊसाबरोबर जोडधंदा खऱ्या अर्थानं 10व्या दिवशी पैसे आम्हाला कुठले मिळत असतील तर ते दुधाचे पैसे आम्हाला 10व्या दिवशी मिळतात. आमच्या भगिनींच्या हातात हा व्यवसाय, आमच्या पुरुषाने कष्टाच्या माध्यमातून हा व्यवसाय वाढवलेला आहे आणि म्हणून हा व्यवसाय टिकवायचा असेल तर गोकुळ टिकला पाहिजे. आता कोट्यातला एखादा माणूस 10 लिटर दूध काढतोय, तो काय गोकुळ शहराला किटली घेऊन येऊ शकत नाही. इथं डेअरीत द्यायला पाहिजे, डेअरीत ते नेण्याची व्यवस्था आमच्या गोकुळनं केली पाहिजे. आलेलं दूध त्याच्यावर पॅश्चराइज करून त्याच्यावर प्रोसेसिंग करून ते पॅकिंग करून मुंबईला नेऊन विकलेले पैसे आणून तुम्हाला 10व्या दिवशी द्यायला पाहिजे. ही सगळी व्यवस्था गोकुळ करते. आज आमचं काम काय, जनावरांचं संगोपन करणं, त्याला वैरण घालणं, दूध जास्तीत जास्त काढणं आणि आम्ही डेअरीत नेऊन देणं, तिथलं पुढची सगळी जबाबदारी ही गोकुळच्या माध्यमातून आज होते. ही एक व्यवस्था आहे, आपण या प्रक्रियेमध्ये स्वीकारलेली व्यवस्था आहे जी आमच्या 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय देण्याची व्यवस्था आम्ही स्वीकारली. आणि म्हणून ही निवडणूक मी म्हणतो की 5.5 लाख शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे, बंटी पाटील म्हणून महत्वाची नाही, तर 5.5 लाख शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणारी ही निवडणूक या ठिकाणी. गेल्या 5 वर्ष आम्ही पक्ष मिळीत काम केलं, सगळ्या पक्षाचे संचालक होते, परंतु कुठल्याही पक्षीय बंधनात आम्ही अडकलो नाही. का तर गोकुळच्या 5.5 लाख शेतकरी एका पक्षाचा आहे का? 5.5 लाख शेतकरी हे सगळ्या विचाराचे आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत, सगळ्या जाती धर्माचे आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. ते दूध घालताना विचार करत नाहीत की गोकुळ कुठल्या पक्षाच्या ताब्यात या ठिकाणी. आणि म्हणून इथे पक्षीय राजकारण आम्ही कधी मागच्या 5 वर्षामध्ये मी कधीही केलं नाही. गोकुळ कसा वाढेल आणि शेतकऱ्याला 4 पैसे कसे मिळतील हा प्रयत्न. आज आम्ही 1 रुपया मिळवला तर त्यातले 86.65 पैसे म्हणजे जवळजवळ 87 पैसे हे आम्ही दूध उत्पादकाला देतो. जसं साखर कारखान्यामध्ये फॉर्म्युला आहे 70-30चा, 1 रुपया साखर कारखान्यामध्ये जमा झाला तर त्यातले 30 पैसे खर्च करायचे आणि 70 पैसे तुम्ही परत शेतकऱ्याला द्यायचे. इथं आम्ही 86.65 87 पैसे हे परत या ठिकाणी करतोय. म्हणजे 100 रुपये मिळवले तर 87 रुपये परत सभासदाला जातात. 1000 रुपये मिळवले तर त्या हिशोबाने ते पैसे त्या ठिकाणी सभासदाला त्या ठिकाणी जातात. आता माझा प्रयत्न आहे
की चांगला कारभार करून, चोख कारभार करून उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च आम्हाला कसा या ठिकाणी कमी करता येईल. आज आमचे डीलर आहे, डीलर फक्त दूध विकतात, मग आपण दही चालू केलं, श्रीखंड चालू केलं, बासुंदी चालू केली, आईस्क्रीम चालू केलं, पनीर चालू केलं, बटर चालू केलं. हे बाहेर प्रोडक्ट मधून आपल्याला 4 पैसे आणि जास्त या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून आपण आता या डीलरच्या मार्फत हे सगळे बाहेर प्रोडक्ट आता आपण बाजारामध्ये त्या ठिकाणी आणतोय. श्रीखंड असू दे, बासुंदी असू दे, सगळीकडे आपण त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने करतोय. माझ्या पोरग्याच्या लग्नात सुद्धा गोकुळचीच बासुंदी ठेवली. मी जाहीर केलं की गोकुळची बासुंदी लग्नात रिसेप्शनला ठेवणार आहे. चेकने पैसे दिले ड्राफ्ट काढून गोकुळला पैसे दिले. म्हणलं बासुंदी गोकुळची ठेवायची का, आम्ही नेतृत्व करतोय गोकुळचं आणि आमच्याच घरातल्या कार्यक्रमाला जर आम्ही ते गोकुळचं वापरत नसेल तर आम्ही लोकांना काय सांगणार की आम्ही हे घ्या ते घ्या. कारण मी देखील अनेकांना या ठिकाणी सांगतो की आला तर गोकुळचं असेल तर घेऊन या, पेढे सुद्धा गोकुळचे आणायचं. अवघड करून ते नरसिंहवाडीचे असल्यामुळे त्याचं कायमचं प्रश्न राहणार आहे. त्यामुळे विनोदाचा भाग सोडला तर माझा दृष्टिकोन काय की आम्ही ज्या संस्थेचं नेतृत्व करतोय त्या गोकुळला पुढे घेऊन गेलं तर 4 पैसे शेतकऱ्याला आम्हाला जास्त या ठिकाणी देता येईल. हा दृष्टिकोन आमचा या ठिकाणी आहे. आणि मग उद्याच्या काळात सुद्धा दुधाला मरण नाही. दूध हे कायमपणे जीवनावश्यक वस्तू असल्यामुळं कायमपणे लागणार आहे. आणि आता तुकाराम मुंडेमुळे तर आधी चांगले दिवस आले, दुधाला चांगले दिवस आले उलट माझं म्हणणं आहे. त्याचं अभिनंदन करायला लागतं तुकाराम मुंडे. हे सगळं अडल्ट्रेशन थांबल्यामुळं खऱ्या दुधाला मागणी आता वाढायला लागल्या, किंमत वाढायला लागल्या आणि त्यामुळं दुधाची मागणी कधी कमी होणार नाही. कायमपणे दुधाची मागणी या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्य काळात देखील दुधाचा दर वाढवणं हे आम्हाला सोपं होणार आहे. चांगल्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना दर देऊ शकतो. डेअऱ्यांचं कमिशन सुद्धा आमच्या काळामध्ये आम्ही वाढवलं. आता मला अनेक डेअऱ्या भेटतात, त्या सांगतात अजून ते कमिशन वाढवायला पाहिजे, आम्हाला चालवणं डेअऱ्या अवघड झालेला आहे. त्याचाही विचार आपण या ठिकाणी करूया. सायलेज त्या ठिकाणी काही करता येतात का आपण त्या ठिकाणी बघूया. पशुखाद्याचे दर मी सांगितलेले 100 रुपये कमीच करणार. मी परवा जाहीर केलंय की पशुखाद्याचे दर मी 100 रुपये सप्ताह आले की कमी करणार. कसे कमी करायचं मला माहिती आहे, मला त्याचं गणित जमलेलं आहे. की उद्याच बाय प्रोडक्ट किंवा जे बाय मटेरियल लागते ते आधी विकत घेतल्याशिवाय आम्हाला पशुखाद्य हे परवडत नाही. आणि मग या बारक्या गोष्टी सातत्यानं त्यात लक्ष घालून शेतकऱ्यांना 4 पैसे काय देता येईल हा माझा प्रयत्न असणार. आता या बाजूला या सगळ्या उमेदवारांचं नेतृत्व मी एकटा या ठिकाणी करतोय. त्यामुळं काय जबाबदारी चांगलं झालं तर माझाच आहे आणि चुकलं तरी माझ्या एकटाला. तिकडे 9 जण आहेत, चांगलं झालं तर सगळे 9 जण वय म्हणणार आहेत आणि चुकलं की बोट एकमेकाला बोट दाखवणार आहे. मला एकटा कोण नाही. कुठल्याही संस्थेत तुम्ही डिग्री चालवता मी म्हणलं तर एक जण असेल तर जबाबदारी राहते, नैतिक जबाबदारी राहते की बाबा हे करायचंय. आता एकदा रणजित पाटलांचं भाषण झालं नाही कारण की अजून 2 गाव असल्यामुळे त्यांना मी म्हणलं मीच बोलतो. अनेकदा आपल्याला निर्णय घ्यावा लागतात. पावडर आपल्याकडे जास्त असते, ताबडतोब निर्णय घ्यावा लागतो की रात्रीच कधी कधी निर्णय घ्यावा लागतो की आज पावडर 12 वाजायच्या ठिकाणी लागतेच. ती उचलली नंतर 3 दिवसानंतर भाग वेगळा, तर ते एकदा विकली पाहिजे. त्याशिवाय दर जर 100 रुपये तिथं 12 नंतर रात्री पडणार असेल, इंटरनॅशनल मार्केटवर या ठिकाणी पावडरचा दर ठरत असतो. तो जर पडला तर दम दिशी धक्का आम्हाला त्या ठिकाणी टनाला त्या ठिकाणी बसतो. असे जे निर्णय असतात ते निर्णय घ्यायसाठी देखील एक मुख्य. आता या सगळ्या निर्णयामध्ये आम्ही होतो 5 वर्ष ताबडतोब निर्णय घ्यायचो. ताबडतोब जे योग्य आहे त्या योग्य पद्धतीचा निर्णय घ्यायचो. नवी मुंबईला आम्ही एक जागा गोकुळच्या शेजारीच घेतली. पूर्वी आम्ही नवी मुंबईला दूध पाठवायचो, पिशव्या दुसऱ्याकडनं तयार करून घ्यायचो. त्याला 1 रुपये 10 पैसे, 20 पैसे, 1 रुपये 40 पैसे द्यायचो. आम्ही 18 कोटीची जागा घेतली. तिथं 15-18 कोटी रुपयाची मशिनरी लावली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 3 वर्षात पैसे भेटले गोकुळचे. आता फायदा आहे. आता आम्हाला खर्च नाही. 1 रुपये 10, 40 पैसे जे बाहेर आम्ही देत होतो पॅकिंग करायला ते आता आमच्याच प्लांट मध्ये पॅकिंग झालं. आता आम्ही अजून 2 लाख लिटर दूध वाढलं तरी आम्हाला अडचण नाही.
आता आमचं 5 लाख लिटर दूध आपलं पुण्यामध्ये खपतंय. आता पुण्याच्या अलीकडे आपण एक प्लांट त्या ठिकाणी तयार प्लांट विकत घेतला की उद्या पुणे वाढणार आहे. कारण की पुणे आता तुम्ही जाताय पुण्याला, मुंबईपेक्षा गर्दी पुण्यात जास्त आहे. आम्हाला आता मी परवा देखील लोकांना म्हटलं की आता गोकुळला पुण्यात कॉन्सेप्ट, पूर्वी कसं होतं मुंबई, सगळं दूध आपण मुंबईलाच पाठवायचं, मुंबईलाच खपतंय असं होतं. आता पुणे बरोबरीनं आहे, मुंबई आणि पुण्याचा खप एक झालाय आपला. म्हणजे एवढ्या लोकांचं दूध आता पुण्यात सुद्धा खपतंय. ते अजून वाढवायला आपल्याला चान्स आहे. अजून 10 लाख लिटर दूध तरी तिथं पाठवलं तरी त्या ठिकाणी विचार माझ्यासारखा एक कार्यकर्ता देऊ शकतो, हे विश्वास घेण्यासाठी मी आपल्याला आलेलो आहे. म्हशीला अनुदान आज आम्ही 50,000 रुपये देतो, ते वाढवायचा आमचा प्रयत्न उद्याच्या भविष्य काळात असणार आहे. अजून थोडं वाढवता येते का त्यासाठी प्रयत्न असणार आहे. काही त्यातल्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करून जास्तीत जास्त म्हशी कशा वाढतील हा प्रयत्न असणार आहे. शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आता नवीन गोटे अनेक शिरोळमध्ये अनेक गोटे आहेत, नवीन 10-10, 20-20 जनावरांचे गोटे अनेक ठिकाणी आपल्याला तरुण पोरांनी केलेले दिसतात. त्या मुलांना गोट्याला अनुदान आम्ही आता 10 का 20,000 रुपये देतोय, 10,000 ते अजून वाढवता येते का आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. पशुखाद्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते वाढवले तर आमचं दूध आज 5 लिटर देते म्हस, तीच 7-8 लिटर दूध आम्हाला देऊ शकते का हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. गाभण होण्यासंदर्भातला विषय त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी हाताळणार आहे. तर हे सगळे विषय पुढच्या काळामध्ये करण्यासाठी आपली मदत आम्हाला या ठिकाणी पाहिजे. एक मुखी सत्ता असेल तर या सगळ्या गोष्टी करता या ठिकाणी येणार आहेत. आज तुम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये दिसेल की आता प्रत्येक जण आपापल्या तालुक्यापुरतं आश्वासन देतोय. आपल्या तालुक्यात मी एकटाच आहे, जिल्हाभर फिरून तुम्हाला खात्री देतो, मी एकटाच आहे की जिल्हाभर फिरून सगळ्यांना सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळ्यांना सांगतो मी एकटा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाला न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. हा विश्वास देण्यासाठीच मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. उलट्या बाजूला आपण बघतोय आता पॅनेल व्हायचं आहे, भांडणं चालू आहेत. अजून दररोज पेपर वाचला की डोसकं फोडायचं तेवढं राहिले, सगळं गेलंय तिने दररोज चालू. आता काल हिअरिंग झालं, त्या हिअरिंगला सकाळी अधिकारी रजेवर गेला, दुपारी तिची बदली झाली. आज आणि मारामारी होती होती. आता मला फोन आला येत आहे का म्हणून, आता मी शिरोळच्या दौऱ्याला तर तिथं कुठेही मारामारी करायला त्यामुळे तिथं आम्ही सगळी गोंधळ चालू. म्हणजे एवढा गोंधळ कधी आम्ही या गोकुळच्या निवडणुकीमध्ये बघितला नव्हता. ठीक आहे, युद्ध समोरासमोर चालतंय, नाही तुम्ही करा मी करा चालतंय, पण आता वेगळंच चालू आहे. तक्रारी हे ते गेले 6 महिने डेऱ्या मला वाटतं या ऑफिसलाच आहे. कवा काय येईल कवा काय होईल सांगता येत नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणजे वातावरण जे काही दूषित आहे ते दूषित वातावरण सरळ करायचं असेल तर एक मुखी सत्ता हेच याचं उत्तर असणार आहे. आज महायुतीतल्या लोकांना पत्रकार प्रश्न विचारतात, हे भांडणं चालल्यात काय करणार, ते म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या दरबारात घेऊन आम्ही भेटू. मग तुमचं पॅनल कधी होणार आहे, ते म्हणतात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला शिटा किती मिळणार आहे, ते म्हणतात आमचं ठरलेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन आम्ही फायनल या ठिकाणी करू. निवडणूक कधी लागणार आहे, सगळं तयार आहे प्रोग्राम, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आम्ही निवडणूक लावणार आहे. आता धार गावाकडे एवढी विचारलेली तेवढंच राहिले, बाकी सगळं सांगतात मुख्यमंत्र्यांना विचार सगळं. आता आमच्या कोल्हापुरातला गोकुळ, आमचा इथला गोकुळ, आता सगळे निर्णय जर मुंबईत होणार असेल तर उद्या एखादा विषय जर झाला, उद्या 2 रुपये दर वाढ आमच्या शेतकऱ्याला द्यायची असेल तर हे गोकुळचा चेअरमन इथला महायुतीचा करू शकणार कुणाला विचारायला पाहिजे तेव्हा. अशी अवस्था उद्या आमच्या गोकुळची राहणार आहे. तेव्हा माझी विनंती आहे तुम्हाला की एक मुखी, मी बिनविरोध निवडणूक प्रस्ताव चर्चा बोलतात सगळेजण, काही नाही माझं चालू आहे, मी नांगरायचा गेलेला, त्यामुळं पेरणी करायची आहे, पीक काढायचं आहे, त्यामुळे माझा काही विषय नाही. 25च्या 25 उमेदवार मी उभे करणार. पॅनल 100% गरीबाचं आणि शेतकऱ्याचं माझं पॅनल असणार आहे. माझं पोरग गरीबाचं आणि शेतकऱ्याचं पॅनल माझं हे या निवडणुकीमध्ये उभं राहणार आहे. आणि माझा वैयक्तिक काही नाही स्वार्थ. उद्या
मागच्या आज आम्ही चुळेकर साहेबांचं नाव घेतोय, सारे पाटलांचं नाव घेतोय, म्हणजे अनेक दिनकरा यादवांचं नाव घेतोय, मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतोय. त्या पिढीनं अमकं केलं म्हणतोय, रत्नापण्णांचं नाव घेतोय, या पिढीनं आमचं असं केलं म्हणतोय. आमचं नाव कुणी तर 50 वर्षांनी घ्यायला पाहिजे, गोकुळ टिकून पुढच्या नावाला आमचं म्हणलं पाहिजे ना. हे बंटी पाटलाच्या पिढीनं राजीव आवळे, शेखर पाटील, पृथ्वीराज यादव यांनी टिकवला बाबा गोकुळ. त्यावेळी लय अडचणीत होता, काहीतरी झालं असतं मल्टी स्टेट, त्यावेळी यांनी थांबवला म्हणून आम्हाला आता जरा बरं आहे. असं 50 वर्षांना आपण वरती गेलं नाव घेऊ दे पुढच्या पिढीनं. एवढं झालं आपलं पुण्याईचं काम, तरी आपल्याला समाधान आहे की हा संघ टिकवायचं काम आपण करू शकलो. नाही तर आमच्या उघड्या डोळ्यानं या संघाची वाताहत झालेली आम्हाला बघायला लागलं, तर त्याच्यासारखे पाप आम्हाला या ठिकाणी कुठलं लागणार नाही. आणि या पापापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर सगळीच्या सगळी मतं, कारण की आता काय ही सिंगल प्रत्येक पाहुणा ओळखीचा मेवणा लय जणांना भेटायला, आता जो केव्हा दुःखाला आला नाही तो भेटायला येणार आहे. आता घरात वारल्यानंतर कोण भेटायला नव्हतं ते मी आता पाहुणा येणार आहे की तुमचा ठराव आहे, जर एक मत इकडे द्या, एक मत तिकडे द्या असं म्हणणार आहे. कृपा करून पॅनल टू पॅनल हे मतदान करा. बहुमत मला मिळालं तरच मला काम करता येणं शक्य आहे. कोल्हापूर महापालिकेमध्ये बघितलं तुम्ही 41 जागा त्यांच्या, माझ्या 35 जागा, 5 कमी आला असतं तुझ्यासारखं झालं असतं, बहुमत आलं असतं शिरोळ सारखं. म्हणजे 5 जागा कमी पडल्या, बरंच काय करता आलं असतं. 35चा आकडा मोठा येऊन सुद्धा आज बहुमत नाही याची खंत मला निश्चितपणे आहे. आणि म्हणून गोकुळमध्ये पण माझी विनंती आहे की आपण बहुमतानं आमचं पॅनल या ठिकाणी निवडून देण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा, एवढी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि अजून 2 गावं असल्यामुळे आपल्या सर्वांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.